श्री गुरुचरित्र कथासार ब्रह्मराक्षसाचा उद्धार अध्याय 23. सिद्ध म्हणाले, नामधारक, श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी आपली अगम्य लीला दाखवली. त्यांच्या कृपादृष्टीने त्या दरिद्री ब्राह्मणाच्या वांज म्हशीला दूध आले. दुसऱ्या दिवशी कोणी ग्रामस्थ त्याच्या घरी आले आणि माती वाहून नेण्यासाठी म्हैस मागू लागले. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, माझी म्हैस दूध देऊ लागली आहे, आता मी हिला माती वाहून नेण्यासाठी देणार नाही. मग त्यांनी त्या ग्रामस्थांसमोर 2 भांडी भरून दूध काढले. ते पाहून त्या लोकांना मोठे नवल वाटले. कालपर्यंत माती वाहणारी ही वांज म्हैस आज अचानक दुभती कशी झाली, असे म्हणून ते ग्रामस्थ गावात परतले. हे वृत्त हा म्हणता सर्वश्रुत झाले. ही वार्ता ग्रामाधिपती राजांना कळताच ते चौकशीसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. तेव्हा त्या ब्राह्मणाने त्या ग्रामाधिपती राजाला सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून त्या राजाला श्रीगुरूंच्या भेटीची उत्कंठा लागली. ते आपल्या परिवारासह संगमावर गेले. तेथील अरण्यात एकांतात राहणाऱ्या श्रीगुरूंचे दर्शन घेतले. त्यांना साष्टांग प्रणिपात केला. त्यांची भावभक्तीने स्तुती केली आणि विनम्रतेने म्हणाले, स्वामी, तुमच्या सुखद दर्शनाने मी खरोखरच धन्य झालो आहे. तुम्ही ईश्वरी अवतार आहात, भक्तांना तारण्यासाठी आला आहात. असे असताना या अरण्यात का राहता? तुम्ही गावात येऊन राहिलात तर आमच्यावर मोठेच उपकार होतील. गाणगापूर पावन होईल. मी तुमच्यासाठी मठ बांधून देतो. तेव्हा भक्त कल्याणास्तव प्रगट होण्याची वेळ आलेली आहे हे लक्षात घेऊन श्रीगुरूंनी त्यांच्या प्रस्तावास मान्यता दिली. त्यांचा होकार मिळाल्याने राजाला खूपच आनंद झाला. त्यांनी श्रीगुरूंना पालखीत बसवून नाना विविध वाद्यांच्या गजरात समारंभपूर्वक नगराकडे नेले. तिथे वेशीवर जमलेल्या लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांचे औक्षण केले आणि त्यांना सन्मानाने नगरात नेले. त्या गावाच्या पश्चिमेस एक उत्तुंग पिंपळ होता. त्या पिंपळाजवळ एक ओसाड घर होते आणि त्या पिंपळावर एक महाभयंकर ब्रह्मराक्षस राहत असे. तो अतिशय क्रूर आणि नरभक्षक होता. त्याच्या भीतीने कोणीही तिथे फिरकतच नसे. श्रीगुरूंची पालखी त्या पिंपळापाशी आली तेव्हा तो ब्रह्मराक्षस त्यांच्या सन्मुख मनुष्य रूपात प्रकट झाला व त्यांचे पाय धरून म्हणाला, स्वामी, मी घोर अंधकारात बुडालो आहे. तुमच्या दर्शनाने माझी पूर्वजन्मातील सर्व पातके नष्ट झाली आहेत. आता कृपा करून माझा उद्धार करा. मी तुम्हाला शरण आहे. त्यावेळी त्याची आर्तता जाणलेल्या श्रीगुरूंनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, आता असाच संगमावर जा. तिथे नदीत स्नान कर. त्यानंतर तू मुक्त होशील. श्रीगुरूंच्या आज्ञेने तो संगमावर गेला. तिथे स्नान करून काठावर आला आणि धारण केलेला मानवी देह सोडून तो तात्काळ मुक्त झाला. तो प्रकार पाहिलेले लोक आश्चर्य करू लागले. ते म्हणाले, गाणगापुरात आलेले यतीश्वर साक्षात त्रैमूर्ती आहेत. त्यांचे चरण दृष्टीस पडले. हे आपले भाग्य. असो. तेथील राजांनी श्रीगुरूंसाठी एक सुंदर मठ बांधून दिला. ते त्यांची नित्य भक्तिभावाने पूजा करत असत. श्रीगुरू अनुष्ठानासाठी रोज संगमावर जात असत व माध्यान्ह समयी गावामध्ये परतून येत असत. एखादे वेळी राजा त्यांना पालखीत बसवून इष्ट त्या ठिकाणी घेऊन जात असत. त्यावेळी त्यांचा दळभारही बरोबर असे. वास्तविक त्या ऐश्वर्याची व लवाजम्याची श्रीगुरूंना काहीच आवश्यकता नव्हती. पण राजा अत्यंत भाविक असल्यामुळे भक्ताधीन श्रीगुरू राजाला समाधान वाटण्यासाठी त्यांच्या इच्छेला मान देत असत. हळूहळू श्रीगुरूंची सर्व दूर ख्याती झाली. त्यावेळी कुमसी गावात त्रिविक्रम भारती नावाचे एक तपस्वी ब्राह्मण राहत होते. त्यांना 3ही वेदांचे ज्ञान होते. ते नृसिंहांची नित्य मानसपूजा करत असत. त्यांनी श्रीगुरूंची कीर्ती ऐकली आणि पालखीतून हिंडणे, लोकांच्या इच्छेनुसार वागणे, ऐश्वर्यात राहणे हे खेळ चतुर्थाश्रमाला शोभत नाहीत. त्यामुळे हे यती नक्कीच दांभिक असावेत असे म्हणून त्यांची निंदा करू लागले. अंतर्ज्ञानी श्रीगुरूंनी ही गोष्ट जाणली आणि त्यांना भेटायचे ठरवले. नामधारक, त्यानंतर काय नवल घडले ते सांगतो, ऐका. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 23 समाप्त.